चावी कुठेतरी ठेवतोस आणि ती नेमकी मलाच सापडते आणि मग तू असा आरडाओरडा करतो. हो पण कसं आहे ना, त्या निमित्ताने तू निदान मला सकाळी भेटतेस तरी. नाही तर सकाळी तुला मला भेटायला कुठे वेळ असतो. या घरचं तुझ्याशिवाय पानच हलत नाही. आर्या, मला ना एक सांगायचंय तुला. काय सकाळी सकाळी ना तू इतकी छान दिसतेस ना की मला असं वाटतं आणि हो साहेब, ऑफिसला जायचंय. विसरलात का? ताई घे प्रसाद घे. उजवा हात. केलास ना आज पण उशीर? म्हणजे अर्जुन गेला? काय रे अजय, बाकी काही जमत नाही, निदान वेळ तरी पाळायला शिक. अर्जुनचं बघ, कुठे होता तो आणि आता कुठल्या कुठे गेलाय. नाहीतर तू आहेस तिथेच आहेस. आता जा बसने धक्के खात. का? तो गाडीने जातो ना, मग मी बसनी का जायचं? मी रिक्षा करून का नाही जाऊ शकत? कारण तुला त्याची सवय होईल. रोज उशीर करशील आणि रिक्षेने जाशील. तुला वेळ आणि पैशाचं महत्व कळावं म्हणूनच केलाय मी हा नियम. जा आता, नाहीतर बसही निघून जाईल. जा सावकाश जा. माहिती काय चुकीचं बोलत होता हो अजय? रिक्षाने जाऊ शकत नाही का तो? तेवढे पैसे आहेत ना आपल्याकडे? नाही तर गाडी घेऊन दे त्याला एक, जाईल तो आपापल्या गाडीनी. अर्जुनला काही मी गाडी घेऊन दिली? हे घर, हा पैसा, ही गाडी, ही सगळी त्याने स्वतःच्या कर्तृत्वावरती कमावली आहे. तुम्ही पण करा ना कष्ट. तुम्हाला सगळं हवं ऐकतं. कष्ट करा आणि मग घ्या. काय गाडी घ्यायची ती, बंगले बांधायचे ते. चल प्रसाद घे. मायाताई नंतर घेईल ती. का नाही? आंघोळ नाही झाली माझी अजून. शी तळभद्री आहेस का तू? शी, चल जा लवकर आंघोळ कर आणि स्वयंपाकाचं बघ. असू दे मिताली, मी बघते ते. तसंही आज मायाताईंचा उपवास आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी साबुदाणे भिजत घातले होते. आर्या, तुझ्या लक्षात होतं? हो. किती गुणाची आहेस की तू. खरंच मी गेल्या जन्मी ना काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून अशी सून मला मिळाली. तुम्ही जेव्हा ऑफिसला पहिल्यांदा आला होतात तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात की मला हे सगळं नाही झेपणार, माझ्याच्यानी हे नाही होणार, असं म्हणून हताश होऊन तुम्ही परत गेला होता सर. आणि तेव्हा मला फोन आला होता विश्वास सरांचा. पण विश्वास सरांचं असं ठाम मत होतं की आर्या त्याला नक्की बदलेल आणि नक्की परत पाठवेल. आणि जराच तसंच झालंय. सरांचे शब्द खरे ठरलेत. तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली परत आलात आणि हा सगळा व्यापार इतक्या कॉन्फिडेंटली हाताळताय सर, माझा खरंच विश्वास नाही बसत आहे. खरं आहे तुझं मनीष. हे सगळं आर्यामुळेच आहे. आज मी जो कोणी येतो फक्त आणि फक्त आर्यामुळे. मायाताईंसाठी खिचडी करून त्यांची चापलुसी करतेस काय? आता बघ, हीच खिचडी खाऊन मायाताई तुला कशा शिव्या घालतात. आज मायाताईंचा उपास आहे. त्या दिवसातनं फक्त एकदा तोंड उष्टवतात, नंतर दिवसभर काहीही खात नाहीत. आता ही खिचडी सुद्धा जर त्यांच्या मुखी लागली नाही तर बिचारे दिवसभर उपाशी राहतील. आणि त्याचा बोल कुणाला लागेल? आर्याला. मिताली,